Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी आयुष्यातले 14 वर्ष वनवास भोगला. राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही, कारण जनता जनार्दनाच्या आणि शंकरराव चव्हाणांचा आशीर्वाद होता. त्या आशीर्वादामुळे टिकलो. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर मोदींशी आपण चर्चा केली आणि भारतीय जनता पक्षात आपण प्रवेश केला, असं माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वी म्हटले. पण अशोक चव्हाण यांनी या केलेल्या विधानाचा सोशल मीडियावर विविध पद्धतीने त्यांच्यावरती चर्चा सुरू आहे. मग अशोक चव्हाण यांनी खरंच वनवास भोगला का आणि त्यांनी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे कोणकोणती पदं होती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद. तुम्ही पाहतात मुंबई तक. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे तत्कालीन नेते शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र. शंकरराव चव्हाण हे राज्याचे 2दा मुख्यमंत्री आणि केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री राहिले आहेत. तसेच अशोक चव्हाण हे देखील राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 9 नोव्हेंबर 2010 रोजी अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 14 वर्ष ते वनवासात होते असं ते स्वतः सांगतात. आता अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसमध्ये असताना पद पाहिली तर 2014 ते 2019 काँग्रेसच्या तिकिटावर ते नांदेड लोकसभेमध्ये खासदार होते. 2014 आणि 2019 या 5 वर्षांमध्ये त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण ह्या भोकर या विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. 2015 ते 2019 तसेच ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. 2019 ते 2022 उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्या कार्यकाळामध्ये देखील ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. 2023 ते 2024 ते काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत सदस्य होते. तर त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे काय पद आहेत तर ते राज्यसभेत खासदार आहेत. त्या बदल्यात त्यांची लोकसभेची जी जागा होती त्यांचे विरोधक होते प्रतापराव चिखलीकर, त्यांच्यासाठी त्यांना ती नांदेडची जागा सोडावी लागली. तसेच त्यांची जी मुलगी आहे श्रीजया चव्हाण ही सध्या भोकरची आमदार आहे. जर अशोक चव्हाण यांचं आपण पक्षातील काँग्रेसमधलं जर आपण पदं पाहिली तर त्यांची सुरुवात कशी झाली. अशोक चव्हाण हे पुणे विद्यापीठामध्ये UR म्हणून त्यांनी त्यांची पक्षाची सुरुवात केली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमध्ये ते सदस्य होते 1995 ते 1999. त्यानंतर 2014 ते 2019 हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 12 नोव्हेंबर 2024 ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता जर आपण बघितलं तर त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती. 1987 साली त्यांनी नांदेड लोकसभामधून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. 1992 मध्ये अशोक चव्हाण हे विधान परिषदेवरती निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा समावेश हा राज्य मंत्रिमंडळामध्ये झाला. त्यानंतर त्यांनी परिवहन मंत्री असं देखील या खात्याचा कारभार त्यांनी पाहिलेला आहे. 2003 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या संधी देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्यावरती परिवहन मंत्री तसेच बंदरे मंत्री म्हणून त्यांच्यावरती खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 1993 मध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1999 मध्ये त्यांनी महसूल मंत्री म्हणून राज्यामध्ये काम पाहिलं. त्यानंतर 2003 मध्ये ते परिवहन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 2004 मध्ये त्यांनी उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले. 2008 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2011 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले आहेत. आता अशोक चव्हाण यांनी खरंच वनवास भोगला का? बाकी अशोक चव्हाण यांनी खरंच वनवास भोगला का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.